ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे आणि यांच्या वतीने मात्र प्रथम दुसऱ्या तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच करता देखील ट्रॉफी यांच्या वतीने सौभाग्यवती उज्ज्वला मंगेश गायकवाड यांच्या वतीने आपल्याला कोल्ड ड्रिंक्स ची देखील व्यवस्था केलेली आहे आणि आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत मंगेश गायकवाड साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे आपण या आपल्या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेकरता ज्यांचा हातभार आणि ज्यांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे मयूर कोम, आशिष वलवी, सचिन आहेडा, अजय वलवी, संजय वलवी, आकाश दिंडे, किरण आहेडा, रोहितदास दिंडे, राकेश्वर भस्मा, दिलीप वाघ, अक्षय लाका, सूरज बारात आणि ज्यांनी खास करून सलग 5 दिवस या ठिकाणी सर्व सिक्युरिटीची भूमिका ज्यांनी खऱ्या अर्थाने निभावली आणि कुठलीही वस्तू लागली की मात्र तात्काळ लगेचच ती सेवा पोहोचवण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर आमचे रोहित भाई, त्यानंतर विशाल दिंडे, सर्व खास करून सचिनजी सोंगाल आणि पिंटू मोरे यांच्या खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी मात्र आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला अक्षय भरतजी पाटील यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर केलेला आहे. लाईव्ह व मंडप डेकोरेशनचा संपूर्ण जो खर्च आहे ओमकार ग्रुप वडपे, त्यानंतर प्रथम नागरिक विद्यमान सरपंच आदरणीय प्रेमनाथजी वडोलकर साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय सुनीलजी पाटील साहेबांच्या वतीने विजयजी पाटील, माजी सरपंच माजी उपसरपंच मोतीरामजी पाटील साहेब, माजी सरपंच आनंदाजी पाटील साहेब यांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता खूप मोठं मोलाचं सहकार्य योगदान लाईव्ह आणि मंडपचा जो खर्च आहे. सेमीफायनल क्रमांक पहिली सामना जिंकला तो पोगाव टीमने आणि मॅन ऑफ द मॅच ज्यांनी तिसरं षटक हाताळलं, धावा खर्च केले 8 आणि 3 विकेट त्या ओव्हरमध्ये आल्या. एक रनआउटच्या रूपाने देखील विकेट होती. तो ठरले सेमीफायनल क्रमांक पहिल्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अजय वड. अभिनंदन. ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि इतर बक्षीस स्वीकारण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. थँक्यू. त्यानंतर आपल्या समोर जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात पहिली दुसरी तिसरी आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी सौभाग्यवती उज्ज्वला मंगेश गायकवाड मॅडम यांच्या वतीने आदरणीय मंगेश जी गायकवाड साहेब यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर केलेला आहे. मॅन ऑफ द सिरीज करता सायकल सन्माननीय संजय जीवन जाधव योगी गावचे समाजसेवक त्यांचे पिताश्री सन्माननीय जीवन काका आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मॅन ऑफ द सिरीज करता ट्रॉफी जीवन भोईर 40+ टीमचे कर्णधार आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, डिसिप्लिन ठेवणारा जो संघ आहे त्या संघाकरता कुमार मनीष शंकर पाटील यांनी आपल्याला ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत. त्यानंतर पाण्याची व्यवस्था योगेशजी पाटील, वायफायची व्यवस्था आपल्या शरदजी वडोलकर, ओमकार ग्रुप वडपे यांच्या वतीने देखील विशेष सहकार्य हे आपल्याला लाभलेलं आहे. त्यानंतर चेंडूची व्यवस्था आदरणीय अतुलजी डोंगरे मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. त्यानंतर आकाश सुदाम पाटील चिपल्या बैलाचे मालक. त्यानंतर कुमार रोहन श्याम पाटील उत्कृष्ट गोलंदाज करता शूज आणि रोहन स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत. म्हात्रे ब्रदर्स ब्रँड. त्याचबरोबर उपसरपंच वडपे ग्रामपंचायतीचे आदरणीय रुपेश शेलार यांच्या वतीने देखील 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. त्यानंतर गोल्ड मेडल विजयजी तारे यांच्या वतीने नरेश भोईर यांच्या वतीने देखील बॉलची व्यवस्था केलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज एकवीर पानशॉपचे प्रोप्रायटर प्रदीपजी तारे यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर केलेला आहे. त्यानंतर आदरणीय प्रमोदजी सापटे साहेबांच्या वतीने देखील या स्पर्धेकरिता खूप चांगलं सहकार्य 5,000 रुपयांचं पारितोषिक आणि त्यानंतर मात्र 1,111 रुपयांचं पारितोषिक षटकाराच्या हॅट्रिक करता गोरखजी शेलार यांच्या वतीने देखील दिले जाणार आहे. चौकारांच्या हॅट्रिक करता देखील ते पारितोषिक असेल. जाऊया आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. दोन टीम मध्ये आपल्याला ही लढत ही मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये सेकंड सेमीफायनलची मॅच आहे आणि त्यानंतर
जाणीस्फोट वडपे आज मात्र संपूर्ण दिवसभर कॅलिब्रिटी घेऊन मैदानाच्या आतमध्ये हा संघ उतरला आणि खास करून आज अक्षय भरत पाटील षटकारांची अटक चौकारांची अटक यांच्या वतीने 3000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. यावेळी देखील डाऊन द लेग बॉल आहे, खरा बॉल आणि त्यानंतर मात्र एक जर आपण बघितलं तर शॉर्ट लेग मध्ये सुद्धा बॉल वाईड चेंडूचा इशारा 1+1. धावा लागले जात आहेत धावफलकावर 10. यावेळी मात्र स्लाक स्पीपचा फटका आहे. कल्पेश लाखात थांबणार नाही. फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर एका टप्प्याने बॉल 4. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिले षटक आहे तुझं संपलं आणि एका षटकाच्या अखेरीस धावा ज्या आहेत त्या स्कोर बरोबर लागल्या जात आहेत 14. म्हणजे सुरुवात ज्या पद्धतीने अपेक्षित ती सुरुवात सुद्धा इथे चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली आणि 14 धावा या स्कोर बरोबर आतापर्यंत लागलेल्या आहेत. वैभव बडांगे त्यांचं मात्र थोडंसं खर्चिक षटक राहिलं. कालचा परफॉर्मन्स काय राहिला होता. अगदी फलंदाजांवर अधिराज्य कसं निर्माण करावं, गोलंदाजीचं अगदी प्रभुत्व मिळवण्याकरिता कालचा दिवस राहिला होता. आणि आज अक्षय तारे यांच्या वतीने देखील जानी स्पोर्ट्स वडपे या संघानं जर का फायनल वन झाले तर त्यांच्या वतीने एकविरा ट्रिप दिली जाणार आहे. जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. शिल्पा 11 वडपे स्वर्गीय शिल्पा स्मृती चषक 2025 चा हा थर्रार दैदीप मानसोला 14 धावा स्कोर बरोबर लागले जात आहेत. म्हणजे एकाएकी जर आपण बघितलं तेजस कोठारी गोलंदाजी मार्कवर इथे पाहायला मिळणार आहे. यावेळी देखील मात्र फटका पासल्या बॉल हवेमध्ये मनोज चौधरी चुकी करणार नाही आणि पहिल्या विकेटचं पतन राहुल हिंदोले. तेजस कोठारेने मात्र महत्वपूर्ण सफलता प्राप्त केली आणि त्यानंतर मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य कवटे आलेले आहेत. ऍड क्रमांक 3 वरती तर 14 धावा स्कोर बरोबर लागले जात आहेत. त्यांनी महत्वपूर्ण पार्टनरशिप तोडण्याचं काम केलं, ब्रेक थ्रो मिळवण्याचं काम केलंय. आई गावदेवी ब्राह्मणपाडा टीमकडे गोलंदाजीचा अगदी जो क्रम आहे तो सुद्धा चांगला आहे. बॅटिंग मध्ये कल्पेश लाखातनं काय जबरदस्त बॅटिंग केली. मागील मॅचचा हिरो राहिला होता. जय बजरंग चिंचवलीपाडा संघाला मात्र पराभूत केलं आणि करण्यामध्ये एक महत्वपूर्ण सिंहाचा वाटा उचलला. खास करून आदित्य कवटेने 20 धावांची खेळी साकारली आणि या मॅच मध्ये कल्पेश लाखात एक षटकार चौकारण्याची खेळपट्टीवर आहे. परंतु दुसरा बॉल देखील डॉट फेकला या तेजसनं. यावेळी मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुल अँड पॉवरफुल सरळ बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6. अगदीच कमजोर बॉल हाताळला, त्यावर मात्र चांगला फटका ग्लान्स झाला. षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या सहाय्याने धावा ज्या आहेत त्या सुद्धा इथे अंकित झाल्या 20 या अंकांवर. तिन्ही चेंडूमध्ये आतापर्यंत जो षटकार कारण एक खरा बॉल आणि त्यानंतर मात्र आदित्य कवटेने जबरदस्त ग्लास स्ट्रोक मात्र चांगल्या पद्धतीने मेंटेन्स केला आणि 6 धावांची मोहर. बॉल क्रमांक 4
इथे सुद्धा मात्र डबल लाईन मध्ये गेले, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता, सरळ बॉल जाऊन स्टँड वर धडकला. आदित्य कवटे यांना सुद्धा जावं लागणार आहे. पॅवेलिंगच्या रस्त्याला विकेटचं पतन. असं परत एकदा जर बघितलं आपण तर षटकार लागला, षटकार लागल्यानंतर विकेट ला गबस नाही घातली, म्हणजे 20 धावा 20 अंकांवर दुसरा विकेट गेलेला आहे. जबरदस्त. त्यानंतर मात्र हिटमॅन पंकज पारधी मैदानाच्या आतमध्ये आले. 4 चेंडू देखील झाला, 4 चेंडूमध्ये 2 विकेट घेतले. त्यानंतर षटकार एक जरूर आला होता, त्यानंतर लगेचच विकेटचं पतन पाहायला मिळालं. 5व्या क्रमांकाचा बॉल असेल आहे गावदेवी ब्राह्मणपाडा संघाचा तेजस. त्याने सुद्धा गोलंदाजी त्याचे प्रात्यकरण आहे ते फार चांगलं हाताळलं होतं आणि आज सुद्धा तेच प्रात्यकरण पाहायला मिळालंय. जरी सुद्धा षटकार आला तरी देखील मात्र चांगलं कमबॅक त्यांनी सुद्धा केलंय. आणि जानी स्पोर्ट वडपे संघाची टीम मेंटॉर परेश पारधी अगदी खुश आहे. कल्पेश जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र धावांचा वेग जो आहे तो निश्चितच पुढे जाईल. फार अगदी शिवास टीमचा आहे, जानी स्पोर्ट वडपे टीमचा शिवास म्हणून ज्या खेळाडूकडे बघितला गेला कल्पेश लाखात. यावेळी देखील शॉर्ट ऑफ लेन्सचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न झाला, डीप एक्स्ट्रा कव्हरला तिकडे फिल्डर लकी भाडांगे चुकी करणार नाहीयेत आणि आल्या पावली परत जावं लागेल. पंकज पारधीला 3रा विकेट. महत्वपूर्ण सफलता प्राप्त झाली. सलगचे 2 विकेट आणि विकेटच्या हॅट्रिक वर देखील असेल तेजस कोठारी. 5 चेंडूचा खेळ झाला, अंतिम शेवटचा हा बॉल आहे. इथे देखील अगदी फक्त आणि फक्त दिशा दिली, अगदी बॉल देखील तिकडे बॅकवर्ड पॉइंटला चालला, फिल्डर करता लॉंग डिस्टन्स राहिलं, बॉल फरार झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 6565 चौकार षटकारांच्या हॅट्रिक करता जानी स्पोर्ट वडपे टीम करता गोरखजी शेलार यांच्या वतीने 6565 6565 आणि याच लकी नंबर आहे, गाडी नंबर आहे. चौकारांची हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक 6565 प्राइज दिले जाणार आहे. 6565 रुपयांचं पारितोषिक. सूरज जाधव आले 3ऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्याकरता. पहिल्या षटकामध्ये थोडंसं खर्चिक षटक राहिले 14 धावा, दुसरं षटक तेजसने हाताळलं 10 धावा, म्हणजे 24 धावा स्कोर बरोबर लागल्या जातात, ज्यांच्या माध्यमातून मात्र आपल्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आदरणीय योगेशजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना विनंती आहे आपण आपल्या मुख्य मंचावर, त्याचबरोबर रवी भोईर आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण या आपल्या मुख्य मंचावर. 3रं षटक ऑन द वे, कारण बरोबर एक्सपेक्टेशन बाबत देण्याचा प्रयत्न केला होता, हाईट असलेला हा बॉल, आणि कल्पेशने देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळण्याचा देखील प्रयत्न मनसुबा बनवला होता. तो लॉंगनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे विकास भडांगे, चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. एक सिंगल आली, सिंगलने धाव फलक आहे तो इथे पुढे गेला, म्हणजे 25 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जातात आणि 1 बाउन्सची ताकीद दिली जाते. इथे सुद्धा पुन्हा एकदा स्लाइसर केलाय,
बॅकवर्ड पॉइंटला तिकडे त्याच्या अगोदर आल्याबरोबर सागराने देखील चांगला सेन्सिबल क्रिकेट तिकडे खेळले आणि त्याच्यानंतर चौकार आला. यावेळेला देखील त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न जसा झाला त्यानंतर 2 धावा एक्झिक्यूट केला म्हणजे 2 धावांनी धाव फलक आहे तो सुद्धा इथे पुढे गेला. म्हणजे धावा ज्या आहेत चांगल्या पद्धतीने जोडतात कारण धावा येत आहेत धावा बनतायत आणि स्कोर बरोबर 27. कारण सूरज जाधव तिसऱ्या क्रमांकाचा षटक हाताळण्याकरता देखील सज्ज झाला. पहिल्या चेंडूवर सिंगल आली दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या. इथे सुद्धा मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचबरोबर यस बाहुबली जावं लागेल पावलेच्या रस्त्याला. आणखी एक धक्का बसलाय विकेटचं पतन. सत्तावीस या धावसंख्येवर 4 विकेट गेलेत आणि तिसऱ्या बॉलवर मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं. आणि मगाशी देखील आपण उल्लेख केला की गोलंदाजीचा युनिट जो आहे ना तो फार अगदी स्ट्रॉंग आहे आणि 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. विकेटचं पतन सुद्धा पाहायला मिळालं. 27 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जातात आणि त्यानंतर मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप भवर. परंतु आज संदीप अगदी कॉन्सन्ट्रेशन त्याने देखील स्वतःवर ठेवलं. संत शांत संयमी खेळी त्याने आज मात्र दिवसभर साकारले. आल्याबरोबर थोडासा बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न केला होता. आल्याबरोबर अगदी स्लाइस करण्याचा जसा प्रयत्न झाला बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झाले नाही. या निर्धाव चेंडू गेला म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलं सूरज जाधवने. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 3 धावा फक्त आणि फक्त खर्च झाल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट. कल्पेश लाखात फक्त आणि फक्त पाहतच राहिलाय नॉन स्ट्राईकला. याच दरम्यान देखील पाहावं लागणार आहे काय घडलंय. अगदी आणखी एक विकेटचं पतन आणि बॉल क्रमांक 5 आणि विकेट 5व्या क्रमांकाचा. परंतु 5व्या क्रमांकावरती मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि त्यानंतर 5 अर्धा संघ इथे घरात झाला. ज्या संघाने दिवसभर अगदी आपल्या नावाची दहशत आणि योगेश सुंगाल त्यांनी जर का षटकार ठोकला तर पिंटू बोरे यांच्या वतीने 1000 रुपयांचा पारितोषिक. सचिन सुंगाल यांचे बंधू आहेत. 27 धावा 5 गडी बाद झालेत. अंतिम शेवटचा बॉल मात्र पूर्णपणे स्वतःला गिरकी घेतली होती आणि त्यानंतर शेवटचा बॉल आणि तिकडे देखील पूर्णपणे तो देखील बॉल डॉट झाला. निर्धाव गेला म्हणजे 27 धावा थांबवलं गेलं पूर्णपणे. चला लगेच ज्या गोलंदाजाला पुढे प्रमोट करायचं त्याला पुढे प्रमोट करा कारण आणखी एक आपल्याला मेगा फायनल चा इव्हेंट देखील आपल्याला खेळवायचा आहे. स्वर्गीय शिल्पा स्मृती चषक 2025 या स्पर्धेचा हकदार कोण बनेल. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव हा संघ इंटर झालाय ग्रँड फायनल मध्ये. भावेश बारे पोगावचे उद्योगपती आहेत. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. टीम ओनर आहेत खूप भावेश बारे यांचा देखील सहकार्य स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघाला नेहमीच राहिलेला आहे. जिथे कमी तिथे आम्ही खंबीर नेतृत्व कणखर नेतृत्व म्हणून भावेश बारे यांच्याकडे देखील आपण बघितलेलं आहे आणि स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव या संघाचे टीम ओनर आहेत. अंतिम षटकाला सर्वात अनुभव आहे. एका बाजूला यंग टॅलेंट आहे यंग जनरेशन कल्पेश. दुसऱ्या बाजूला अनुभवी खेळाडू लकी. यावेळेला मात्र देखील समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. लाजवाब फिल्डिंग. काय फिल्डिंग पाहायला मिळाली. जबरदस्त फिल्डिंग आणि त्यानंतर मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मनोज चौधरीने थ्रो चांगला केला होता परंतु आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत मनोज चौधरीने.
जबरदस्त फेकी देखील चांगली गेली होती आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास कल्पेश लगात स्ट्राईक ठेवण्याकरता मात्र पुढे सरसावला आणि 2 धावा 29 अंकांवरती पोहोचलाय. लकी बेडंके यांच्याकडे जो अनुभव आहे तो मात्र सर्वस्वीपणे अनुभव इथे मात्र झोकला जाईल का? यावेळेला पुन्हा एकदा फटका फसला. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर आहेत ऑन साइडला. मिड विकेट क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. पकडला चांगला झेल आणि फलंदाज बाद झालाय. महत्वपूर्ण प्राइजलेस विकेट कल्पेश लाखात. नवीन फलंदाज कैलास आलेले आहेत. कैलास बासमा ने बॅटर नेट क्रमांक जवळपास 7 वरती दाखल झाले. 6 विकेट गेले 29 धाव संख्येवर. कारण जानिस्पोर्ट वडपे संघाकडे देखील गोलंदाजी चांगली आहे. इथे सुद्धा मात्र स्लॉक स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. स्पेलिंगकडे बॉल चालला परंतु डीप स्पेलिंग मधून फार वेगाने पुढे अगदी फिल्डर आला होता. फेकी मात्र खराब झाली आणि पुणे शेदा फेकी खराब झाली. 3 धावा ऑलमोस्ट कंप्लीट झाल्या. 4थी धावेचा हा प्रयत्न चालू आहे आणि 4 धावा रनिंग बिटवीन द विकेट. काय जबरदस्त अगदी भागम भाग फेकाफेकीचं हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. जवळपास ज्या ठिकाणी 2 धावा निश्चित होऊ शकल्या असत्या परंतु एक्स्ट्रा ओव्हर थ्रोच्या रूपानं तिकडे यष्टीरक्षकांनी देखील चुकी झाली. त्यानंतर 4 धावा 4 धावा मात्र ऑलमोस्ट कंप्लीट झाल्या. एक धाव फार इम्पॉर्टंट असते. सेमीफायनलची मॅच आपण खेळतोय. एक चुकी आपल्याला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. इथे सुद्धा मात्र फुलटा बॉल स्लॉक स्वीपचा फटका खेळण्याचा जसा प्रयत्न झाला. राहुल चौधरी फार वेगाने पुढे आले होते. अशा तर मात्र बॉलच्या क्षेत्रापर्यंत देखील पोहोचले होते. बॉलच्या रेंज पर्यंत आणि त्यानंतर एक्झॅक्ट 2 धावा अंकित झाल्या आणि 2 धावांनी धावफलक आहे तो देखील 35 धाव संख्येवर पोहोचला. 4 चेंडूचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिला डाव संपेल. धावा ज्या आहेत 35 या अंकांवरती पोहोचलेत. 40 धावा जरीही सुद्धा टोटल बनली ना तरीही सुद्धा चांगली टोटल बनेल. कारण जॉनीस्पोर्ट वडपे संघाकडे गोलंदाजीचा युनिट जो आहे तो फार चांगला आहे. बॉल क्रमांक 5 इथे सुद्धा मात्र लकी भडांगेनं इथे सुद्धा फुलटा बॉल आहे. हवा तसा फायदा घेऊ शकला नाही. खराब फिल्डिंग. पुणे शेदा 3री धाव इथे घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि 3री धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालेत बाद. 2 धावा मात्र निश्चितच कंप्लीट झाल्या. 3री धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले. जवळपास 7 विकेट आतापर्यंत गेलेत आणि 7वा धक्का जॉनीस्पोर्ट वडपे या संघाला पाहायला मिळाला. अंतिम शेवटचा बॉल बाकी आहे. कधी पुन्हा एकदा प्लेअर लाईनचा बॉल आणि लॉंगाच्या क्षेत्रामध्ये खेळलेत. 2री धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज देखील बाद झालेत. म्हणजे सिंगल धाव मिळाले म्हणजे सिंगल धाव फलक आहे तो पोहोचला पुढे 38 अंकांवर. 38 धावा आणि 39 धावांचं हे आव्हान. 39 धावा बनवायच्या आहेत. 39 धावांची ही टोटल सेकंड इनिंग मध्ये मात्र कशा पद्धतीने पार पडलं जाईल. येणारे चेंडू 24 आणि 24 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत 39.
गतवर्षी शिल्पा स्मृती चषक 2024 आपण बघितला आणि गतवर्षी चॅम्पियन संघ जर आपण बघितला तर दशरथ 11 चिंचवली हा संघ चॅम्पियन बनला होता. द्वितीय पारितोषिक आई गावदेवी वालशिंदे, तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता आई गावदेवी पिरिंगपाडा आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला होता जानीस्पोर्ट वडपे. चला आणखी आपल्याला इथनच ग्रँड शो आपल्याला खिलवायचा आहे. आणि निश्चितच सर्व शिल्पा 11 वडपे संघाचे जे खेळाडू आहेत, टीम आहेत, त्यांनी यशस्वीरित्या मॅनेजमेंट पिंटू मोरे, सचिन सुंगाल, त्यानंतर मयूर कोम, आशिष वलवी, सचिन आहेडा, अजय वलवी, संजय वलवी, आकाश दिंडे, किरण आहेडा, रोहिदास दिंडे, रागेश्वर भस्मा, दिलीप वाघ, अक्षय लाखात, सुरेश बारात आणि ज्यांनी खास करून 5 दिवस घरी न जाता मात्र इथे अगदी नाईटची व्यवस्था म्हणजे संपूर्ण सिक्युरिटीचं काम आणि त्यानंतर मात्र एखादी वस्तू लागली की तात्काळ ती सेवा पोहोचवण्याचं काम जर का कोणी केलं असेल ना तर रोहित भाई, विशाल दिंडे या सर्वांनी अतिशय चांगलं योगदान दिलेलं आहे स्पर्धा घडवण्याकरिता. आणि याच करिता खास करून आदरणीय मंगेशजी गायकवाड साहेबांच्या वतीने संध्याकाळी मात्र मेजवानी दिली जाणार आहे. यशस्वीरित्या आयोजन आपल्याला देखील पाहायला मिळालं. 39 धावांचे टार्गेट आहे. 39 धावांचं प्रत्युत्तर मात्र सेकंड इनिंग मध्ये उत्तरार्धामध्ये कशा पद्धतीने दिलं जाईल. सलामीची जोडी, दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी खेळपट्टीच्या दिशेने. गत वर्षी या स्पर्धेचा अगदी दशरथ 11 चिंचवली हा संघ चॅम्पियन बनला होता. उत्कृष्ट फलंदाजाची कामगिरी दीपक दिंडेच्या नावावर राहिली. उत्कृष्ट गोलंदाजी स्पर्धेमध्ये भूषण पागी राहिला आई गावदेवी वालशिंदे संघाचा. आणि मालिकावीर पुरस्कार म्हणून गतवर्षी रोहित तेलिवरे आई गावदेवी वालशिंदे संघाचा राहिला होता. त्यानंतर उत्कृष्ट फिल्डर म्हणून या स्पर्धेमध्ये ज्याने 8 झेल पकडले होते वारली 11 येऊर संघाचा रोहित दिवा. आणि बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट दशरथ 11 चिंचवली संघाचा अस्थिर डाके राहिला होता. आणि शिस्तबद्ध संघ वारली 11 येऊर हा संघ राहिला होता. त्याचबरोबर अंकुश सोंगाल आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण या आपल्या या मुख्य मंचावर येऊन आपण विराजमान व्हा. परंतु पहिलाच बॉल आहे. पंकज पारधीने देखील जबरदस्त गोलंदाजी आज संपूर्ण दिवसभर त्यांनी देखील गोलंदाजीचा जो रिदम आहे तो चांगला पकडला. टीमचा कर्णधार आहे. गोलंदाजी महत्वपूर्ण जबाबदारी त्याच्यावर तो घेतोय. आणि पहिला बॉल खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक सिंगल आली आणि सिंगलने अकाउंट मात्र ओपन केलंय आई गावदेवी ब्राह्मणपाडा या संघाचं. इथे देखील स्लॉगशिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. फाईन खेळलेत, फिल्डर जाते बॅकअपला प्रोडक्शन. त्यानंतर मात्र 2 धावा. फटका मित्र म्हणेन चांगला ग्लान्स केला होता. आवाज असा प्रॉपर टायमिंग मेंटेन करू शकले नव्हते राहुल चौधरी. कालचा दिवस मात्र राहुल चौधरीच्या नावावर राहिला होता. 12 धावांची गरज असताना मात्र षटकार सलगचे 2 ठोकले होते राहुलनं. बीचीचा फटका ठोकला आणि खऱ्या अर्थाने विजयाचा पूर्णपणे मुहूर्त रूप आणि विजयाचा शिक्का त्या चेंडूवर ठोकला होता राहुलने. इथे सुद्धा मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न. किती डायरेक्ट जर का निशाणा साधला असता तर मनोज चौधरी तिकडे फार रिस्क घेतली होती. जरी सुद्धा मात्र 39 धावा असल्या तरी मात्र मॅच कट टू कट आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 धावा महत्वपूर्ण आहे. जे पहिले षटक आहे फार अगदी इम्पॉर्टंट आहे. दोन्ही टीम करता या षटकामध्ये कमीत कमी धावा जर का खर्च झाले तर चांगली स्थिती पाहायला मिळेल. आणि जर का या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येत आहेत यावेळेला मात्र क्रॉस बॅटने पुल पॉवर पुल आणि सरळ बॉल पाठवलाय गोलंदाज गुल 6.
काय जबरदस्त फटका, अगदी पिकअप शॉट पाहायला मिळाला मनोज चौधरीच्या बॅटमधून. षटकाराने धावा ज्या आहे त्या 10 डबल डिजिटल मध्ये धावसंख्या एंटर झाली, सरासरी मेंटेन केली. इथे सुद्धा पुन्हा एकदा बॉडीवर बॉल आदळलाय, डायरेक्ट देखील निशाण साधण्याचा प्रयत्न सागरने केला होता. जबरदस्त सुरुवात मात्र इथे इम्पॅक्ट चांगली झाली आहे गावदेवी ब्राह्मणपाडा संघाची, कारण मनोज यांच्याकडे देखील ती कॅपॅसिटी आहे. मोठा फटका खेळण्याचा स्ट्रेन कॅपॅसिटर खेळाडू आहे, टीमचा महत्वपूर्ण खेळाडू. मुख्य भूमिकेमध्ये त्यांना देखील आपण नेहमी पाहिलंय, परंतु घातक गोलंदाज पंकज पारधीच्या विरोधामध्ये आक्रमण चढवलं. यावेळी देखील मात्र समोरच्या दिशेने यस वॉड कॅच, अफलातून झेल, कल्पेश लाखात थांबणार नाहीये. अगदी बॉल जसा लॉंगच्या क्षेत्रामध्ये हवेमध्ये बॉल पूर्णपणे अगदी 8 फॅक्टर उंची घेतली आणि त्याच्यानंतर पूर्णपणे एका जाग्यावरून झेप घेतली, हवेमध्ये पकडला हा झेल, कल्पेश लाखातनं कॅच ऑफ द डे. मी तर म्हणे मनोज चौधरी नाराज झालाच होता. बरं फटका चांगला ग्लान्स केला होता, एका जाग्यावर स्टँड ऑन, जाग्यावर मात्र त्याने देखील उडी घेतली आणि एखादा पक्षी हवेमध्ये ज्या पद्धतीने झेप घेतोय ना त्याच पद्धतीने झेप घेतली ती कल्पेश लाखातनं. काय झेल बघडला होता. अगदी अशा प्रकारचा ज्या वेळेला परफॉर्मन्स होतोय ना त्यावेळेला समोरच्या संघावर निश्चित रूपाने दबाव दडपण हे टाकण्याचं काम फिल्डरच्या माध्यमातून केलं. 10 धावा, येणारे चेंडू 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. एकोणचाळीस धावांचं हे लक्ष. 10 धावा स्कोरबोर्डवर, येणारे चेंडू 18 आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 29. जवळपास 9.33 9 पेक्षा अधिक धावा, 9 ते 10 धावा प्रति षटकामध्ये. चला जास्त वेळ आपण दौडू नका, अजूनही आपल्याला ग्रँड फायनल खेळवायचे आहे. ज्यावेळेला देखील फटका फसला बॅटची, अगदी तिकडे पाहावं लागणार आहे काय घडलंय, बॅटची कडा घेतली की नाही. स्लॉग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही पंच मात्र एकत्र येत आहेत. आल्याच्या नंतर मात्र योग्य तो डिस्कस केला जाणार आहे. मी तर म्हणेन जसा स्लॉग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झाले की नाही हे सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि फ्लाय स्लिप मध्ये झेल सुद्धा तेवढा चांगला पकडला होता, जबरदस्त. बॉल देखील तेवढाच कल्पेश लाखांना चांगला हाताळला होता. तिसरे पंच देखील आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. नॉट आउट आहे. अगदी 7वर बॉल आदळला होता लेगवर आणि त्यानंतर नॉट आउट घोषित केलेला आहे. पर्यंत एक वेग गेल्याच्या नंतर राहुल चौधरी आहे, विकास आहे, फार मोठी जबाबदारी असेल दोन्ही फलंदाजांवर. सेमीफायनलच्या मॅच फायनल मध्ये जाण्याचा हा क्रम बॅटिंग मात्र चांगली करावी लागेल. ते सुद्धा मात्र स्पेल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यानंतर देखील काय घडलंय
सुरक्षित क्रीज मध्ये आहे. फलंदाज राहुल चौधरी पण सलग एकाएकी जर आपण बघितलं ना तर कल्पेश लाखांना पहिला बॉल देखील डॉट हाताळला होता. त्याच्यानंतर देखील हा बॉल निर्धाव हाताळला. सलगचे 2 बॉल डॉट, म्हणजे दबाव आहे, दडपणा आहे, हे सुद्धा आपल्याला पहा मिळणार आहे. एक्झॅक्ट काय घडलंय हे मैदानाच्या आतमध्ये. आणि तिसऱ्या पंचांची ही मदत अगदी सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये चला विकेट आहे. चला पंच आपण देखील लक्षात घ्या, एका टीमला फक्त 1 टाइम रिव्ह्यू आहे, लक्षात घ्या. यस ओके. पंचांनी याच्या अगोदर रिव्ह्यू घेतला होता. आणि बघा पंकज आपल्याकडे वेळ फार कमी आहे, लक्षात घ्या आपण, कारण जेवढा चांगला डिसिप्लिन ठेवला इथनं पुढे तुम्हाला जास्त षटकांची फायनल खेळायला भेटेल. लक्षात घ्या इथनं पुढे तुम्हाला खेळायचं आहे गावदेवी ब्राह्मणपाडा टीम, त्याच्यानंतर जानीसपोर्ट वडपी टीम. लक्षात घ्या आपण, कारण वेळ आपल्याकडे थांबणार नाही मित्रांनो, म्हणून वेळेची बचत आपल्याला करणं देखील गरजेची गोष्ट असेल. एकत्र येऊ नका. एक्झॅक्ट 10 धावा लागल्या जात आहेत फक्त आणि फक्त. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल, फुल टॉल वसूल, तिकडे फिल्डर आहेत मस्त काला दस्तक देऊन सरळ बॉल स्टँड ऑन डिस्पॅच, स्टँड मध्ये 6. असं परंतु आयुष्यामध्ये कर्तृत्ववान व्यक्तीला वेलोवेली झालेले डंक हे नवे पंख देऊन जात असतात, कारण काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही, हा सुद्धा यशाचा सिद्धांत आहे. परंतु षटकार आला, फुलटॉस बॉल, खराब बॉल, फटका चांगला. इथे देखील पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. इथे बॅटची कडा घेतली होती, यष्टीरक्षक सागरने देखील तेवढा चांगला प्रयत्न केला आणि एक सिंगल दा मिळाले. सिंगल दाबीने धाव फलक आहे तो सुद्धा इथे पुढे पोहोचला, म्हणजे धावा जे आहे त्या 17 अंकांवर पोहोचला. षटकाराने समीकरण जे आहे ते थोडस बदललेलं आहे. 22 धावांची गरज, जवळपास अजून 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 ची गरज आहे. गोलंदाजाचा परिणाम स्वरूप प्रयत्न जो असेल ना काही इथे धावा मात्र कमी कशा खर्च करता येतील. इथे सुद्धा फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेटच्या साइड बॉल बाउन्सला डिप मध्ये, तिकडे मिड विकेटला फिल्डर आहेत, फार वेगाने गेले, एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. जोपर्यंत बॉल कॅरी केला, फॉरवर्ड केला, तत्पूर्वी एक सिंगल धाव कन्वर्ट झाली, म्हणजे एक सिंगलने धाव फलक पोहोचला 18 अंकांवर. येणारे 13 बॉल आणि 13 चेंडूंमध्ये 21 ची गरज आहे. शेवटचा बॉल आहे, 21 धावांची गरज आहे. मॅच मात्र अगदी रफ अँड टफ आहे, 50-50 अवस्थेमध्ये बॅलन्सिंग मॅच इथे पाहायला मिळते आपल्याला. कल्पेश लाखात षटकार लागला आणि त्यानंतर चांगलं कमबॅक देखील केलं. ते सुद्धा मात्र 6 बॉल उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर आणि वाईट चेंडूचा इशारा दिला. एक धाव परिणाम स्वरूप धावा कमी आहेत. एक धाव वाचवावी लागेल, थांबाव्या लागतील धावा, परंतु समीकरण जे आहे ते 20 धावांचं राहिले, म्हणजे 19 धावा स्कोरबोर्डवर लागले जातात. 20 धावा, 13 बॉल, 13 मध्ये 20 ची गरज आहे. राईट ओव्हर द विकेटने कल्पेश लाखात
दरम्यान फटका फसलाय, बॉल हवेमध्ये. पंकज पारधी कॅच ड्रॉप, कॅच सोडली की मॅच सोडली हे देखील पाहणं येणारी पुढील वेळ ठरवणार आहे. अगदी मित्र म्हणजे इझिली मोमेंटमला हा जेल घेणं अपेक्षित होतं. कॅच मात्र सोडली आणि एक सिंगल धाव देखील कन्वर्ट झाली. एक एक धाव महत्वाची असताना कॅच ड्रॉप झाली हे पहा. अगदी बॉल जसं हवेमध्ये गेला आणि त्याच्यानंतर पंकज पारधीने फार मोठी चुकी केली मित्र म्हणेन. येणारी 12 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. चला फिल्डिंग आपण सेट करा. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक, परंतु आपल्याला मेगा फायनल ग्रँड फायनल खेळवायचे आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वेळ आपल्याकडे जवळपास 5:30ला सूर्य देखील अस्ताला जातोय आणि त्याच अनुषंगाने आपण वेळेची बचत करा. फायनल बघा आपण जास्त षटकांची आपल्याला खेळवता येणार नाही. बॅटलाईनचा कुठल्याही संघाला सामना करावा लागणार नाही याची आपण दक्षता घ्या. आम्ही संपूर्ण दिवसभर वेळेची बचत करा. टाइम अगदी 15 मिनिटांचा तुम्हाला 4 षटकांसाठी 20 मिनिटं दिला जातो आणि त्यामध्ये जर का तुम्ही वेळेची बचत केली नाहीये ना तर निश्चितच कुठे ना कुठेतरी कमी षटकांच्या मॅचेस आपल्याला खेळाव्या लागतात. आदरणीय दीपकजी जाधव, आपल्याला विनंती आहे पिंटू मोरे यांच्याशी आपण संपर्क करा. इथे सुद्धा मात्र थर्डमॅन कडे बॉल चाललाय गली क्षेत्रामधून. लास्ट मोमेंटला मात्र चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं आणि अशा मात्र 2 धावा देखील एक्झिक्यूट केल्या. कसा बॅटला क्रच झाला होता बॉल आणि त्याच्यानंतर थर्डमॅन कडे बॉल रिलीज झाला. एवन जोडी दीपक जाधव पिंटू मोरे आणि दीपक जाधव, आपल्याला विनंती असेल आपण कुठे असाल तर इकडे आपल्या या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. फक्त 2 धावा देखील इथे अधोरेखित झाल्या म्हणजे शेवटच्या बॉल पर्यंत हा रंगेल थर्रार हा बॅटल. यवई गावचे आहेत. इथे सुद्धा मात्र फटका चांगला आहे, परंतु फिल्डर आहेत योगेश सुंगल आहेत आणि चांगलं क्षेत्रक्षण सुद्धा झालं म्हणजे एक सिंगल मिळाले. सिंगल धावफलक आहे तो सुद्धा इथे पुढे गेला म्हणजे 23 धावा. प्रत्येक बॉलच्या मागे जर का ऍज अ सिंगल डबल धाव आली की मात्र अगदी तिकडे खेळाडू कक्षामध्ये एक अवधी ब्राह्मणपाडा संघाचे पाठीराखे सपोर्टर्स आहेत, मात्र तिकडने देखील आवाज येतोय. इथे मात्र पलटी शॉट, रिव्हर्सिपचा फटका अटेंड केला. बॅकवर्ड पॉइंटला बॉल, फिल्डर जातील तोपर्यंत थांबणार नाहीये. एका टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या साह्याने जे समीकरण जे आहे ना ते मात्र थोडस सोपं राहिलं. येणारे बॉल 9, धावा बनवायच्या आहेत 12 धावांची अजूनही गरज आहे. 3 चेंडू फार निर्णायक असे संदीप भबर. 2 चेंडू चांगले हाताळले संदीपने. इथे देखील मात्र कव्हर्सच्या वरून खेळलेत. डीप कव्हर्सला तिकडे फिल्डर आहेत, परंतु दुसरी धाव देखील ते घेण्याचा प्रयत्न पैकी खराब आणि 2 धावा ऑलमोस्ट कम्प्लीट झाले आणि तिकडनं मात्र एक अवधी ब्राह्मणपाडा संघाचे पाठीराखे सेलिब्रेशन करताना घरच्या मैदानावर आज मात्र दादा टीम म्हणून आजच्या दिवसामधून पुढे आली. जाडीस्पोर्ट वडपे आणि त्याच्यानंतर या मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा अगदी येणारे चेंडू आपल्याकडे बाकी आहेत 8 आणि 8 मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 10. परंतु खराब फिल्डिंग. पुन्हा एकदा वारंवार चुक्या केल्या जात आहेत. एक धावा मात्र इथे फार इम्पॉर्टंट आहे आणि सलग पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्याच्यानंतर सिंगल आली, त्याच्यानंतर चौकार आला, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा म्हणजे येणारे चेंडू 7 आणि 7 चेंडूंमध्ये रन संख्या बनवायची आहेत 8. त्याचबरोबर आकाश पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मान्यवरांचं शुभागमन आपल्यामध्ये झालेलं आहे. संध्याकाळच्या इव्हेंट्सला संध्याकाळच्या सत्रामध्ये
मान्यवरांचा शुभागमन आपल्यामध्ये झालेला आहे. तंटामुक्ती अध्यक्ष माजी सरपंच आदरणीय सन्माननीय सुनील पाटील साहेबांचा आपल्यामध्ये शुभागमन झालेला आहे. त्यानंतर फटाक्याच्या आतिषबाजीने विद्यमान सरपंच आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय विजय जी पाटील माजी सरपंच त्यांचा देखील आपल्यामध्ये शुभागमन झालेला आहे. ज्यांच्या वतीने मात्र खूप मोठं मोलाचं सहकार्य या स्पर्धेकरिता सुनीलजी पाटील साहेब आणि त्यानंतर विजयजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेला आहे. आपल्याच गावातील संघ खेळतोय आणि शेवटचा बॉल निर्णय ठरला, क्लीन बोल्ड. येणार एक 6 बॉल आणि 6 चेंडूमध्ये धावांची गरज आहे. 8-31 धावा स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत. 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू 8 धावा बनवायच्या आहेत. येथे मात्र आई गावदेवी ब्राह्मण पाडा की मात्र जानीस्फोट वडपे की मात्र आई गावदेवी ब्राह्मण पाडा हा संघ अगदी कुठला संघ जिंकेल हा प्रश्न सुद्धा इथे उपस्थित राहिलाय. 6 चेंडू मध्ये 8 धावा डिफेन्स करायच्या आहेत. 6 चेंडू मध्ये 8 धावा कंप्लीट करायच्या आहेत. आणि जो गोलंदाज जर का ही मॅच जिंकून दिली जानीस्फोट वडपे संघ तर योगेश पाटील यांच्या वतीने 2000 पर्यंत पारितोषिक. चला फिल्डिंग आपण लावून घ्या कारण भरपूर आपल्याकडे वेळ नाही आहे. आणि त्यानंतर आपल्याला अजूनही ग्रँड फायनल चा जो सामना आहे तो सुद्धा आपल्याला खेळवायचा आहे. चिपल्या बलाचे मालक आदरणीय आकाश पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि विनंती असेल आपण आपल्या मुख्य मंचावर आकाश पाटील आणि या स्पर्धेकरता चेंडूची व्यवस्था देखील त्यांनी केलेली आहे. 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारी 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. गोलंदाज मात्र कुठला असेल? सौरभ कोम गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल सुनील लकी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल आहे फुलटॉस बॉल. फटका देखील चांगला आहे. लॉंग लेग बाउंड्री कडे बॉल फिल्डर करता लॉंग डिस्टन्स राहिलंय. जोपर्यंत फिल्डर जातील तोपर्यंत बॉल फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आठ धावांची गरज असताना पहिला बॉल फुलटॉस हाताळला आणि अशा मात्र जसा स्लॉग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर शॉर्ट लेगला फिल्डर आहे. लॉंग लेग कडे बॉल ट्रॅक झाला. इथे सुद्धा मात्र फटका तर चांगला आहे परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक धाव पहा. जशी एक धाव कंप्लीट झाली तसं मात्र गावदेवी ब्राह्मणपाडा संघाचे पाठीराखे खेळाडू कक्षामध्ये आहेत आणि त्यांच्या वतीने लगेच सेलिब्रेशन. का करू नये सेलिब्रेशन. संघ देखील जवळपास जर आपण बघितला तर एक धाव इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर येणारे बॉल बाकी आहेत 4 आणि 4 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे 3. 4-3चं हे समीकरण. यावेळेला मात्र फटका चांगला आहे कानकर. यस सरळ बॉल 6 धावांकरिता आणि इथे मात्र मॅच जिंकली लकी भडांगे. ब्रँड इज ब्रँड आणि त्याच्या बॅट मधून हा षटकार ग्रँड फायनल मध्ये प्रवेश करणारा हा दुसरा संघ आई गावदेवी ब्राह्मणपाडा. अभिनंदन लकी भडांगे. चला स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव टीम आपण खेलपट्टीच्या एका बाजूला आपण जायचं आहे. चला आपण आई गावदेवी ब्राह्मणपाडा टीम एका बाजूला आपण देखील तिकडे लाईनअप करायचं आहे. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब, विजयजी पाटील साहेब, जीवनजी भोईर, अक्षय पाटील, जीवन काका सर्व मान्यवर आहे. सर्व मान्यवर विनंती आहे आपण खेलपट्टीवर जायचं आहे. शेवटचा शो ग्रँड फायनल. आज कुठला संघ हकदार बनेल
खेळपट्टीच्या अगदी दोन्ही बाजूला दोन्ही संघ आपण चला एका लाईनअप मध्ये आपण तिकडे उभं राहायचं आहे. आपले मान्यवर आहेत आपल्यामध्ये उपस्थित सर्व मान्यवर त्यांना सर्वांना विनंती आहे. आदरणीय रवी भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे आपण या चला आपण लाईनअप करा. 3 षटकांची मॅच असेल यास ग्रँड फायनल 3 षटकांची असेल आणि त्यानंतर मान्यवर जीवनजी भोईर आपण खेळपट्टीवर जायचं आहे. सर्व मान्यवर सुनील पाटील साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण अक्षयजी पाटील आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील जायचं आहे. विजयजी पाटील साहेबांना देखील विनंती आहे आपण जायचं आहे खेळपट्टीवर. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा ज्यांच्या नावाने भरवलेली आहे